एकनाथ शिंदे गुंडगिरी करून, त्यांचे नगरसेवक गुंडगिरी करून रावण रक्षा करतायत असं माझं म्हणणं आहे. हा प्रश्न विचारायची गरज आहे की एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी इतर म्हणजे आमदार खासदार हे गुंडगिरी का करतात? बाळासाहेब ठाकरेंची हीच शिकवण आहे का? सत्तेत असताना अशा प्रकारे वागणं कितपत योग्य आहे? आणि मुख्यमंत्री फडणवीस, गृहमंत्री फडणवीस सुद्धा त्यांच्यावर कारवाई का करतात? सुरुवात करतोय उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनापासून. आज हा विषय घेण्याचं कारण असं आहे की रविवारी ऐन पावसात उद्धव ठाकरेंनी हे रामरक्षा आंदोलन मुंबईत दादरमध्ये केलं. दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पावसात सुद्धा बऱ्यापैकी गर्दी जमली होती आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला राम मंदिरातल्या दरोड्याबाबत अगदी आक्रमक प्रश्न विचारले. त्यांचं भाषणही चांगलं झालं, आक्रमक झालं. आम्हाला रामाला भाजपमुक्त करायचं आहे असं ते म्हणाले. अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे, रामाला भाजपमुक्त करायचं आहे. माझं तर असं म्हणणं आहे की प्रभू रामचंद्र ही काही भारतीय जनता पक्षाची प्रॉपर्टी नव्हे. रामाचं भारतीय संस्कृतीमध्ये एक स्थान आहे. डॉक्टर राम मनोहर लोहियांनी रामकृष्ण शिव याच्यावर ललित लेणीमध्ये जे लिखाण केलेलं आहे ते प्रत्येकाने वाचलं पाहिजे. रामकृष्ण शिव यांचं भारतीय संस्कृतीमध्ये काय स्थान आहे आणि इथल्या सामाजिक प्रवाहांशी त्यांचं काय नातं आहे हे डॉक्टर लोहिया उलगडून दाखवतात. त्यामुळे रामाचा शोध काय भाजपने लावलेला नाही, विश्व हिंदू परिषदेने लावलेला नाही, संघ परिवाराने लावलेला नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी रामाचा राजकीय वापर केला कारण त्यांच्या असं लक्षात आलं की राम मंदिराचा मुद्दा जर आपण उठवला तर आपल्याला सत्ता मिळू शकते. आणि हा काँग्रेसवाल्यांचा बावळटपणा आहे की राम मंदिराच्या मुद्द्यावर ते भाजपला ठोस उत्तर देऊ शकलेले नाही. उलट राजीव गांधींनी राम मंदिराचं म्हणजे पूर्वी जे काही राम मंदिराचं छोटं स्ट्रक्चर होतं त्याचं कुलूप उघडून भाजपला आणि विश्व हिंदू परिषदेला, बजरंग दलाला अगदी पूर्णपणे खुली छूट दिलेली आहे. ही राजीव गांधींची मोठी चूक होती असं माझं म्हणणं आहे. पण तुम्हाला गंमत सांगतो, रामरक्षा आंदोलनाकडे येण्यापूर्वी हा जो राम मंदिराचा प्रश्न आहे, बाबरी मशीद आणि राम मंदिराचा प्रश्न, हा कोणी उकरून काढला? तुम्हाला माहिती आहे 1948 पासून हा प्रश्न होता. पंडित नेहरूंच्या काळातही ही बदमाशी केली होती हिंदुत्ववाद्यांनी. त्यावेळेला हिंदू महासभा यामध्ये आघाडीवर होती. बाबरी मशिदीमध्ये रामलल्लाची मूर्ती यांनी नेऊन ठेवली होती. पण मधल्या काळामध्ये हे प्रकरण थोडंसं शांत झालं होतं. याचा राजकीय वापर करण्याची ताकद त्यावेळेच्या जनसंघात नव्हती आणि भाजपमध्ये सुद्धा नव्हती. भाजपला ही अक्कल सुचली. याचं कारण 1984च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यांचा गांधीवादी समाजवाद चालला नाही. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा हिंदुत्ववादाकडे वळायला पाहिजे असा त्यांनी निर्णय घेतला आणि राम मंदिराचा प्रश्न अडवाणींनी हातात घेतला. पण भाजपच्या आधी अरुण शौरी यांनी या प्रश्नावर 2 मोठे लेख टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिले. बरोबर आहे, मी सांगतो तुम्हाला, टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिले. याचं कारण अरुण शौरी हे इंडियन एक्सप्रेसचे संपादक होते. त्यानंतर काही काळ टाइम्स ऑफ इंडिया सुद्धा संपादक झाले होते. त्यांनी 2 मोठे लेख लिहिल्यामुळे या प्रश्नाला उचल मिळाली आणि या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर अडवाणींची रामरथयात्रा सुरू झाली. हा इतिहास जो आहे तो वाचला की लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष, संघ परिवार यांची लबाडी काय आहे. यांना प्रभू रामचंद्राशी काहीही देणं घेणं नाही हे लक्षात घ्या. यांना रामायणाशी काहीही देणं घेणं नाही. टेलिव्हिजनवर रामायण लागलं आणि त्याची जी लोकप्रियता होती तिचा सुद्धा यांनी वापर करून घेतला. यांना हिंदूंशी काही देणं घेणं नाही. हे हिंदुत्ववादी आहेत आणि बोगस हिंदू आहेत हे लक्षात घ्या. या देशातला बहुसंख्य हिंदू हा कायम सहिष्णुतावादी राहिलेला आहे. या मंडळींनी, हिंदुत्ववादी मंडळींनी, कारण हिंदुत्ववादी आणि हिंदू यामध्ये आपल्याला फरक करता आला पाहिजे, यांनी हिंदूंची दिशाभूल केली आणि देशातलं वातावरण बिघडवलं आणि त्यातूनच या राम मंदिराचा जन्म झाला. सुप्रीम कोर्टानेही वादग्रस्त निकाल दिला. कायद्याचे पैलू न तपासता समाज भावना लक्षात घेऊन त्यांनी ही वादग्रस्त जमीन राम मंदिराला दिली आणि बाबरी मशिदीचा जो ट्रस्ट होता त्याला दुसरी जमीन दिलेली. अजून तिथे मशीद बांधायची आहे, लक्षात घ्या. राम मंदिर घाईघाईने करण्यात आलं. राम मंदिरासाठी जो पैसा जमा करण्यात आला तो सुद्धा वादग्रस्त होता.
विटा, सोन्याच्या चांदीच्या विटा जमा केल्या ह्या लोकांनी, पण त्याच्या कोणत्याही पावत्या दिल्या नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळे उद्धव ठाकरे जर आता हा प्रश्न उपस्थित करत असतील तर माझ्या मते हा अत्यंत महत्त्वाचा राजकीय प्रश्न आहे. मी 2 व्हिडिओपूर्वी याबाबत उद्धव ठाकरेंचं अभिनंदन सुद्धा केलं आहे. याचं कारण भाजपला, संघ परिवाराला एक्सपोज करणं आवश्यक आहे. सर्व राजकीय पक्षांनी रामाच्या नावावर जी फसवणूक झालेली आहे जनतेची, सर्वसामान्य जनतेची, यावर प्रकाश टाकला पाहिजे. काँग्रेसने आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आंदोलन करतायत, दिग्विजय सिंग ही आंदोलन करतायत. ज्यांना मी तुम्हाला मागेच सांगितलं, हा आस्तिकांचा देश आहे, बहुसंख्य लोक आस्तिक आहे. ज्यांना म्हणून रामाविषयी प्रेम आहे, रामायणाविषयी प्रेम आहे आणि ज्यांची रामावर श्रद्धा आहे, त्यांनी खरं तर भाजपवर फसवणुकीचा खटला दाखल करायला हवा. कारण यांनी सगळ्यांनी भाजपनी रामभक्तांची फसवणूक केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बरोबर संधी साधलेली आहे. पुन्हा एकदा हिंदुत्वाचा अजेंडा आपल्याकडे खेचायचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात घ्या, हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे तो लोकप्रिय करण्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मोठा हात होता. 1986 साली पार्ल्यामध्ये पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा शिवसेनेचे उमेदवार होते रमेश प्रभू. भाजपच्या आधी शिवसेना प्रमुखांनी या निवडणुकीत हिंदुत्वाचा वापर केला आणि हिंदूंना मत देण्याचं आवाहन केलं. ही निवडणूक शिवसेनेने जिंकली. लक्षात घ्या, त्यावेळेला भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर नव्हता. शिवसेनेचा उमेदवार स्वतंत्र होता, हे लक्षात घ्या. आणि ही निवडणूक शिवसेनेने जिंकली. हिंदूंची भरघोस मतं त्यांना मिळाली. पण निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यावर निवडणूक आयोगाने बाळासाहेबांच्या प्रचारावर आक्षेप घेतला. धर्माचा वापर करून त्यांनी प्रचार केला असा ठपका ठेवला आणि बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार 6 वर्षासाठी स्थगित करण्यात आला. त्यांना कोणत्याही निवडणुकीला उभं राहण्यासाठी सुद्धा बंदी घालण्यात आली 6 वर्ष. पण बाळासाहेब त्या निवडणूक लढवणार नव्हते, त्यामुळे तो मुद्दा महत्त्वाचा नव्हता. पण बाळासाहेबांवर त्यावेळेला निवडणूक आयोगाने कठोर कारवाई केली, हिंदुत्वाचा वापर केला म्हणून. पण त्यानंतर बाळासाहेबांची मदत घेत भाजप महाराष्ट्रात मोठा झाला. राम मंदिर आंदोलनात सुद्धा शिवसेनेने सक्रिय सहभाग दिला. आणि जेव्हा भाजपला असं वाटलं की आता या आंदोलनात आपण पुढे गेलेलो आहोत, आपण लीड घेतलेला आहे, आपण आघाडी घेतलेली आहे, तेव्हा बरोबर त्यांनी शिवसेनेला टाटा बाय बाय केलेला आहे, लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा मान त्यांनी ठेवला नाही. जेव्हा 2002ला माफ करा, गुजरातमध्ये दंगल झाली, तेव्हा मोदींचं मुख्यमंत्रीपद जाणार होतं. अटल बिहारी वाजपेयी या मताचे होते की नरेंद्र मोदींना मुख्यमंत्रीपदी ठेवू नये, पण बाळासाहेबांनी मध्यस्थी केली म्हणून मोदींचं मुख्यमंत्रीपद टिकलं. गंमत असं आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर भारतीय जनता पक्षाने, संघ परिवाराने शिवसेनेला किंचितही किंमत दिली नाही. एक काळ असा होता जेव्हा बाबरी मशिदीचा विध्वंस केला. हे घटनाद्रोही कृत्य होतं, हे लक्षात घ्या. मी कधीही समर्थन करणार नाही. तिथे जाऊन बाबरी मशिदीवर हल्ला करणं हा कोर्टाचा अवमानही होता. कल्याणसिंग मुख्यमंत्री होते म्हणून यांना हे करता आलं. पण बाबरी मशीद पाडल्यावर जबाबदारी घ्यायला भाजपवाले, संघवाले तयार नाही झाले, घाबरून पळून गेले. भाजपचे अध्यक्ष होते कुशाभाऊ ठाकरे, यांनी हात झटकले. तेव्हा आपल्या नेहमीच्या स्वभावानुसार बाळासाहेबांनी ही जबाबदारी स्वीकारली. हे कृत्य शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असं बाळासाहेब आपल्या स्टाईलमध्ये म्हणाले. हे सगळं जे योगदान आहे राम मंदिराच्या आंदोलनामध्ये शिवसेनेचं, ते भाजपने मोडीत काढलं बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर. म्हणून उद्धव ठाकरेंचं हे रामरक्षा आंदोलन महत्त्वाचं आहे. आणि उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की आम्हाला रामाला भाजप मुक्त करायचं आहे, तेव्हा ते महत्त्वाचं ठरतं. उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे की आता शिवसेना बदललेली आहे. आमचा पाठिंबा जो आहे तो हिंदुत्वाला आहे, पण आमचं हिंदुत्व हे भाजपसारखं शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. ब्राह्मणी प्रभावाखालच्या हिंदुत्वाला आमचा विरोध आहे, असं ते वारंवार बोललेले आहे, ते लक्षात घ्या. माझा मुद्दा इतकाच आहे की हे रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी सुरू केलेलं आहे. आता ते महाराष्ट्रभर पसरणार आहे, कारण उद्धव ठाकरेंनी कालच मातोश्रीवर आपल्या सर्व आमदारांची बैठक घेतली. किती आमदार येतात ही उत्सुकता होती. 20 पैकी 19 आमदार हजर राहिले. एक आमदार राहुल पाटील परभणीचे, हे बँकेची निवडणूक असल्यामुळे आले नाहीत, पण त्यांनी परवानगी घेतली होती. तेव्हा हे जे म्हटलं जात होतं की
उद्धव ठाकरेंचे आमदार फुटणार आहेत ते आता या क्षणी जरी खोटं ठरलंय, उद्या काय होईल सांगता येत नाही, हे लक्षात घ्या. पण हे आमदार आले, त्यांना उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की राम मंदिराच्या मुद्द्यावर आपल्याला ठिकठिकाणी आंदोलन करायचं आहे. आता मुंबईनंतर औरंगाबादला झालं आंदोलन, माफ करा संभाजीनगरला झालं आंदोलन, नागपूरला होणार आहे, पुण्यामध्ये होणार आहे. संजय राऊत यांनी सांगितलंय की महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात आता रामरक्षा आंदोलन घेतलं जाईल आणि भाजपचा बुरखा फाडला जाईल, हे लक्षात घ्या. माझ्या मते शिवसेनेला, हे बघा मी आधीच सांगतो, शिवसेना कधीही पूर्णार्थाने सेक्युलर वगैरे होईल असं मला वाटत नाही. ते त्यांना परवडणार नाही याचं, कारण त्यांची स्पर्धा ही भाजपशी आहे आणि दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेशी आहे. त्यांनी हिंदुत्वाची होलसेल एजन्सी घेतलेली आहे. उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले म्हणून ते हिंदुत्व विरोधी आहेत असा प्रचार ते करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना ही संधी आहे हिंदुत्वाचा अजेंडा आपल्याकडे खेचण्याची आणि ते ती साधणारच. काही सेक्युलर मंडळींना हे वाटतं की उद्धव ठाकरेंनी हे करू नये, पण प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये उद्धव ठाकरेंना हिंदुत्व सोडता येणार नाही, हे लक्षात घ्या. आणि शिवसैनिकांचा जो प्रतिसाद मुंबईतल्या आंदोलनाला मिळाला त्यावरून असं दिसतं की राम मंदिराचा मुद्दा, हिंदुत्वाचा मुद्दा आजही शिवसैनिकांच्या मनातला मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना हिंदुत्व सोडू शकत नाही. फक्त हे हिंदुत्व जे आहे ते भारतीय घटनेतल्या चौकटीतलं असावं अशी अपेक्षा आहे. आणि उद्धव ठाकरे हे वारंवार सांगतायत की आमचं हिंदुत्व हे हिंसक नाही, आमचं हिंदुत्व हे घर जाळणारं हिंदुत्व नाही. आदित्य ठाकरेंनी अनेक ठिकाणी भाषणं केलेली. आमचं हिंदुत्व हे दंगल घडवणारं हिंदुत्व नाही, आमच्या मनामध्ये राम आहे, आम्ही लोकांना देणार आहोत काम, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता भाजप आणि आपल्या हिंदुत्वामध्ये कटाक्षाने फरक करतायत, हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंनी वारंवार हे म्हटलेलं आहे, बदललेले आहेत. पण आता जर ते रामरक्षा आंदोलन करत असतील तर त्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे की हे रामरक्षा आंदोलन द्वेष पसरवणार नाही, हिंसक होणार नाही. भाजपची जी ढोंगबाजी आहे रामाच्या नावाने, हिंदू धर्माच्या नावाने, ही उघड करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रभावीपणे हे आंदोलन वापरलं. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात शिवसेनेच्या वतीने, उद्धव ठाकरे यांच्या ओरिजिनल शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन झालं. तर मला असं वाटतं राजकीयदृष्ट्या उद्धव ठाकरेंना फायदा होऊ शकतो. एक लक्षात घ्या, राम मंदिरामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्यातले जे मुख्य आरोपी आहेत किंवा मुख्य संशयित आहेत, त्यांच्यावर आरोप अजून ठेवलेला नाही, FIR झालेलं नाही, चंपक राय आणि अनिल मिश्रा आणि गोपाळराव, या तिघांनाही वाचवण्यात येईल असा माझा संशय आहे. SITचा फायनल रिपोर्ट आला की या तिघांनाही काहीतरी कारणं काढून वाचवता येईल. रामभक्त चिडलेले आहेत, भाजपच्या समर्थकांना काय करावं हे कळत नाहीये. तुम्ही बघितलं सोशल मीडिया तर भाजपच्या समर्थकांची, भाजपच्या नेत्यांची त्रेधा तिरपीट उडालेली आहे, हे स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे भाजपला कॉर्नर करायची ही मोठी संधी उद्धव ठाकरेंना मिळालेली आहे. आणि जर खरोखर महाराष्ट्राच्या जिल्ह्यात हे आंदोलन झालं तर भाजपची मोठी कोंडी होऊ शकते आणि राम मंदिरामध्ये झालेला लाजिरवाणा घोटाळा जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचू शकतो. एक लक्षात घ्या, मीडिया लपवालपी करते, अजून काही सगळे छापत नाहीत, अजून काही सगळं दाखवत नाहीत. गोदी मीडिया बातम्या मारत असतो, त्यामुळे राम मंदिराच्या बातम्या सुद्धा ते मारत आहेत. पण उत्तर प्रदेशातले जे यूट्यूबर्स आहेत हे प्रभावीपणे या राम मंदिर घोटाळ्याच्या बातम्या देत आहेत. त्यामुळे आता गोदी मीडिया मागे पडलेला आहे आणि SIT बसवावी लागली ती यूट्यूबर्सच्या या सगळ्या कामामुळे आणि अखिलेश यादव यांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे. पण जनता बेसावत झाली तर हे प्रकरण दडपलं जाईल, हेही आपण लक्षात घ्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं आंदोलन, आता हे आंदोलन सौम्य व्हावं म्हणून देवेंद्र फडणवीस निश्चितपणे प्रयत्न करणार. देवेंद्र फडणवीस हे सध्या उद्धव ठाकरेंना जवळ करणार नाहीत कारण शिंदे त्यांच्या बरोबर आहे. पण देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना शिंदेच्या विरुद्ध निश्चितपणे वापरतायत, हे लक्षात घ्या. म्हणून संशय बळावतोय लोकांचा की उद्धव ठाकरे फडणवीस यांच्याबरोबर जातील का. माझं उत्तर हे आहे, या क्षणाला उद्धव ठाकरे फडणवीस यांच्याबरोबर जाणार नाहीत. पण त्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या मार्फत फडणवीस यांच्याकडे जी चॅनल्स आहेत दोन्ही पक्षांमधली ही ओपन केलेली आहेत, उघडलेली आहेत, संवाद चालू केलेला आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. देवेंद्र फडणवीस कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंना 2029 पर्यंत जवळ करणार नाहीत, त्यांनी जाहीर केलेलं आहे. आमच्या महायुतीमध्ये कोणताही नवा पक्ष येणार नाही.
त्यामुळे उद्धव ठाकरेंचाही पक्ष येणार नाही आणि शरद पवारांचाही पक्ष येण्याची चिन्ह आता दिसत नाही आहेत. हे तुम्ही नोंदून ठेवा आणि त्यावर लक्ष ठेवा. पण उद्धव ठाकरे जर भाजपकडे झुकले तर या आंदोलनातली हवा निघून जाईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना जरा सावध करायला पाहिजे, त्यांना जरा सुनवायला पाहिजे. माझं असं मत आहे, मिलिंद नार्वेकरांबाबत उद्धव ठाकरे खूपच मवाळ आहेत. मिलिंद नार्वेकर अमित शहांचं अभिनंदन करतात. काल त्यांनी पावसाची परिस्थिती सुधारल्याबाबत सरकारचं अभिनंदन केलंय. अरे तुम्ही विरोधी पक्षात आहात की तुम्ही सरकारची चमचेगिरी करतायत? मिलिंद नार्वेकर हे एक राजकीय फिक्सर आहेत, हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. ते उद्धव ठाकरेंचे सचिव होते, पण त्यांच्या वागण्यामुळे उद्धव ठाकरेंवर वाईट परिस्थिती ओढवलेली आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मी काल असं फेसबुकवर लिहिलं की मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्या अस्तरीतले साप आहे. तेव्हा जर आपल्याला खरोखरच विरोधी पक्ष म्हणून वागायचं असेल, रामरक्षा आंदोलन यशस्वी व्हायचं असेल, तर उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना आवरण्याची गरज आहे. आता पुढचा मुद्दा, शिंदे यांच्या रावण रक्षेबद्दल. मी अशासाठी म्हणतोय की डोंबिवलीमध्ये जो प्रकार झाला, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इस्पितळामध्ये शिंदे यांचे नगरसेवक रमेश चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी ते घुसून डॉक्टरना मारहाण केली, नर्सेसना मारहाण केली, महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा मारहाण केली. हा निषेधार्ह प्रकार आहे. शिंदे यांचे नगरसेवक, आमदार, खासदार सातत्याने हा प्रकार करतायत, हे लक्षात घ्या. सतत कायदा हातात घेत आहेत. आज या नगरसेवकाने व्हिडिओ करून माफी मागितली, मी बघितलेला आहे व्हिडिओ. पण त्यात मूर्खासारखा तो काय बोलत होता की ही महिला डॉक्टर विवाहित आहे की नाही आम्हाला माहीत नाही वगैरे. आता महिला डॉक्टरला ज्या मारलं ती विवाहित आहे की नाही याचा संबंध काय? ती विवाहित असती तर तुम्ही मारणार नव्हता का? शिंदे यांच्या पक्षामध्ये भरलेले बहुसंख्य लोक हे माठ आहेत, हे लक्षात घ्या, आणि गुंड प्रवृत्तीचे लक्षात घ्या. आदित्य ठाकरेंनी आज जी मागणी केली की हा जो नगरसेवक आहे अशा प्रकारे डॉक्टरांवर हल्ला करणारा, नर्सेसवर हल्ला करणारा, याला फक्त अटक करून भागणार नाही, कारण आता अटक करतील, कलम सौम्य लावतील आणि मग त्यांना जामीन मिळेल. याचं नगरसेवक पद रद्द करायला पाहिजे. एका नगरसेवकाचं पद रद्द करा. तुम्हाला सांगतो, यापुढे एकही लोकप्रतिनिधी अशा प्रकारे गोंधळ घालणार नाही. मला असं वाटतं एकनाथ शिंदेनी सावध व्हायला पाहिजे. त्यांचे प्रयत्न चालले आहेत पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे. नजीकच्या भविष्यकाळात ते फळाला येतील असं मला काही वाटत नाही. पण त्यांचे जे नगरसेवक किंवा आमदार किंवा खासदार गुंडगिरी करतात, ही त्यांच्या अंगाची येण्याची शक्यता आहे. मध्यंतरी संजय गायकवाड यांनी सुद्धा धमक्या दिल्या होत्या. त्या आमदार भवनातल्या मेसमध्ये, कॅन्टीनमध्ये त्यांनी गोंधळ घातला होता, दादागिरी केली होती. त्यानंतर गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना सुद्धा त्यांनी धमक्या दिल्या. संजय शिरसाट धमकीबाजी करत असतात, भरत गोगावलेही करत असतात. हा मवाल यांचा पक्ष आहे. मला महाराष्ट्रातल्या जनतेला हे सांगायचं आहे, शिंदे लोकांना भेटतात, शिंदे मुक्तपणे मदत करतात, निधी वाटतात, अमुक करतात, तमुक करतात. त्याआधी हे लक्षात घ्या, शिंदे हे एका टोळीचे नायक आहेत. डोंबिवलीत जो प्रसंग घडला, कल्याण डोंबिवलीत, तो या टोळीच्या उपद्व्यापांचाच प्रकार आहे. लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. मतदार किंवा सर्वसामान्य माणसं हल्ली फारसा विचार करताना दिसत नाहीत किंवा झोपेचं सोंग घेतात. आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांच्या पक्षातले लोक जर अशी गुंडगिरी करत असतील तर अर्थ काय राहिला? मुख्यमंत्र्याची म्हणून, म्हणजे माजी मुख्यमंत्र्याची म्हणून जबाबदारी आहे की नाही? आज उपमुख्यमंत्री आहे, त्यांची जबाबदारी आहे की नाही? आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी आहे की नाही? त्यांनी अटक केली आहे सगळ्या लोकांना. नगरसेवकाला अटक झाली, त्यांच्या समर्थकांना अटक झाली, पण अधिकाधिक कठोर कलम त्यांच्यावर लावली पाहिजे. देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करतात असा त्यांच्यावर आरोप होतो. आता जी कलम लावली आहेत, 4 दिवसात कळेल त्यांना जामीन मिळतो की नाही. अशा लोकांना जामीन सुद्धा लवकर मिळता कामा नये असं माझं म्हणणं आहे, हे लक्षात घ्या. पण बोलायचं काय, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन ही गुंडगिरी चाललेली आहे. माझं असं मत आहे की या गुंडगिरीला सुद्धा उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे विरोध केला पाहिजे. आज आदित्य ठाकरेंनी विधानसभेत केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. एका बाजूला उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन आहे, दुसऱ्या बाजूला
शिंदेंच्या प्रतिनिधींचं हे रावणासारखं वागणं आहे? महाराष्ट्राचं राजकारण कुठच्या दिशेने जात आहे याकडे जरा लक्ष ठेवा. पुढच्या 3 वर्षात खूपच उद्बोधक आणि मनोरंजक घटना घडणार आहे. हो, हे अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण तुमच्यासमोर सादर केलेलं आहे, जे अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर हिंदू म्हणून आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि एकेकाळी माझ्यासारखे तुमच्यासारखे अनेक जण हिंदू म्हणून भारतीय जनता पार्टीच्या भूलथापाला बळी पडले. कारण आपल्या रक्तामध्ये, आपल्या DNA मध्ये हिंदुत्व आहे. परंतु ते हिंदुत्व आपल्याला कुणी दिलं? ते हिंदुत्व आपल्याला दिलं संत तुकाराम महाराजांनी. ते हिंदुत्व आपल्याला दिलं प्रबोधनकार ठाकरे यांनी. ते हिंदुत्व या मातीच्या, या महाराष्ट्राच्या, या देशाच्या भूमीमध्ये आहे, कणाकणामध्ये आहे. येथील प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. हिंदुत्वाशिवाय या देशाची कल्पना करता येणार नाही. अगदी त्याच पद्धतीने रामाशिवाय, प्रभू रामाशिवाय या देशाची कल्पना अजिबात करता येणार नाही. परंतु राम मंदिर हे कशाचं प्रतीक आहे? राम मंदिर हे आस्थेचं प्रतीक आहे. राम मंदिर हे श्रद्धेचं प्रतीक आहे. आणि अशा प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये चोरी होणं ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे. आणि यामधून अगदी स्पष्ट होतं की भारतीय जनता पार्टीचा आणि प्रभू रामचंद्रांचा काही संबंध नाही. त्यांच्यासाठी राम मंदिर हे एक कुरण आहे का चरण्यासाठी? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे आपल्याला परत एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची गरज आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची गरज आहे. त्यासाठी आपल्याला झगडावं लागणार आहे, प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि आपल्याला खऱ्या महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र धर्माची गरज आहे आणि महाराष्ट्र धर्मासाठी उभा राहणं गरजेचं आहे. तुमचं मत नक्की कळवा आणि कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र.